जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची फलकबाजी सध्या जोरदार चर्चेत आहे। पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ताबा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण पालकमंत्री कार्यालयाबाहेर विखे पाटलांच्या नावाचं फलक लागलंय। दादा भुसे, गिरीश महाजन यांनी याच कार्यालयातून आपला पालकमंत्री पदाचा कारभार बघितलेला होता। आता विखे पाटलांनी लावलेल्या फलकानं पालकमंत्री पदाबाबत उलटसुलट चर्चा केली जाते। पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसताना विखे पाटलांची नाशिकमधील फलकबाजी आणि कार्यालय ताब्यात घेतल्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाहीये आणि पालकमंत्री पद मिळाल्यानंतर ज्या कार्यालयामध्ये पालकमंत्र्याचं पूर्ण काम चालतं हे कार्यालयात आता विखे पाटलांचं बोर्ड लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर नरहरी झिरवाळ आणि त्यानंतर गिरीश महाजन आणि दादा भुसे यांचं हे कार्यालय आधी होतं। पालकमंत्री पद मिळाल्यानंतर गिरीश महाजन यांना हे कार्यालय देण्यात आलेलं होतं। खरं तर हे कार्यालय जलसंपदा विभागाच्या अधीन आहे आणि हेच कार्यालय पालकमंत्री पदाच्या असताना हे कार्यालय पूर्ण नाशिकचं जिल्ह्याचं कामकाज पाहत होतं। अजून नाशिकचं पालकमंत्री पद मिळालेलं नाहीये। हे दादा भुसे ज्यावेळी पालकमंत्री होते त्यावेळी ह्याच कार्यालयातून पालकमंत्र्याचं पूर्ण काम जे आहे ते सगळं चालत होतं। मात्र आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसतानाच हा जो ताबा आहे तो राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याचं फलक दादा भुसेंच्या पालकमंत्री पदाचं इथं बॅनर लागलेलं होतं, इथे फलक लागलं होतं। आता ते कार्यालयावरचं काढून इथे राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री यांचं कार्यालय म्हणून आता या फलक या ठिकाणी लागलेला आहे। खरं तर पालकमंत्री पद नाशिकला मिळालं नाहीये म्हणून या फलकाचा आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। पालकमंत्री पद अजून कोणाला मिळणार किंवा या पालकमंत्री पदाचा अजून किती वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला उतरणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।